नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 जुलै 2023ची आपण प्रश्नपत्रिका सोडवित आहोत। या ठिकाणी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम 1 ते 4 प्रकरणावरती आहे। त्या अनुषंगानं या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे 1 ते 4 प्रकरणातील प्रश्न आपण सोडणार आहोत। प्रश्न तिसरा आपण सोडणार आहोत। 2 प्रश्नापर्यंत असणारे प्रश्न पूर्ण केलेले आहेत। प्रश्न तिसरा ए, खालील कृती पूर्ण करा। 3 गुणांचा असतो हा प्रश्न। 6 चौकडे असतात, 2 दिलेले असतात, पैकी एक सोडवायचा असतो। या ठिकाणी वरील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे। बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे, म्हणजे x हा d बरोबर x हा e बरोबर x हा f बरोबर जोडला आहे। तसेच रेख PQ, या ठिकाणी रेख PQ समांतर D, QR समांतर EF, तर रेख PR ही सुद्धा DF ला समांतर आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे। पहा, त्रिकोण XDE मध्ये रेख PQ समांतर DE, त्रिकोण XDE मध्ये रेख PQ समांतर रेख DE पक्षामध्ये दिलेला आहे आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार XP भागिले PD बरोबर XQ भागिले QE, या ठिकाणी आपल्याला XP भागिले PD लिहावं लागेल आणि QE च्या वरती XQ लिहावं लागेल। आणि याचं कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे पहिलं स्टेटमेंट आहे। त्यानंतर त्रिकोण XEF मध्ये रेख QR समांतर रेख EF, त्रिकोण XEF मध्ये रेख QR समांतर रेख EF, इथं सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार XQ भागिले QE बरोबर XR भागिले RF। XR या ठिकाणी हवं आहे। 1 2 3 चौकडी झाले, इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वरती आहे, तेच कारण। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। त्यानंतर XP 1 आणि 2 वरून XP भागिले PD, इथे XP भागिले PD बरोबर XQ भागिले QE आणि XQ भागिले QE इथं XR भागिले RF आहे। म्हणूनच या ठिकाणी आपल्याला 1 आणि 2 वरून XP भागिले PD बरोबर XR भागिले RF, XP भागिले PD म्हणजे इथं XP भागिले PD बरोबर XR भागिले RF, XR भागिले RF। म्हणून या ठिकाणी रेख PR समांतर रेख PR समांतर रेख DF प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। तिसऱ्यातला दुसरा प्रश्न, उपप्रश्न, केंद्र O असलेल्या वरील वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत वर्तुळावर। जर माप कंस BC बरोबर 110°, हा 110° BC, माप कंस AB बरोबर हा 125°, माप कंस AB बरोबर 125°, तर कंस ABC, कंस AC, कंस ACB व कंस BAC काढण्यासाठी कृती पूर्ण करा। आता पहा, माप कंस ABC, हा माप कंस ABC 110 आणि 125 135°, दोघांची बेरीज म्हणजे माप कंस ABC। त्यानंतर माप कंस AC, आता 125 आणि 110 235, 235 360 मधून वजा केल्यानंतर 10 म्हणून 5 गेले 5, 10 म्हणून 6 न 3 1 4 गेले 2 आणि 3 2 गेला 1, 125। ओके, माप कंस ACB हा 125 मिळाला, हा 110 म्हणजे ACB 125 आणि 110 235, आणि माप कंस BAC
आत्ताच आपण ए सी काढला, त्यामध्ये ए बी 125 मिळवायचा, म्हणजे 125 आणि हा 125 150. त्या पद्धतीची कृती पूर्ण करूया. कंस ए बी सीचे माप बरोबर ए बीचे माप अधिक कंस ए बी सीचे माप ए बी अधिक ए सी. कंस ए बी सी म्हणजे ए बी अधिक बी सी. ओके. ए बी दिलेला आहे 125 आणि बी सी 110. 125 आणि 110 235. तर कंस ए सीचे माप 360 मधून 360 मधनं कंस या ठिकाणी आपल्याला वजा करायचे, तो ए बी सी वजा करायचे आहे. 360 ए बी सीचं माप 235 आहे. 360 मधनं 235 गेले 125. त्याचप्रमाणे कंस ए सी बीचे माप 360 मधनं 125 वजा करायचं आहे. 125 हे माप कंस ए बीचं आहे. त्यांची वजाबाकी 360 वजा 125 बरोबर 235. कंस बी ए सीचं माप 360तनं 110 वजा करायचं 250. ओके. या बी ए सीचं माप काढण्यासाठी 360तनं हे बी सीचं 110 माप वजा करायचं, म्हणून आपल्याला ते 250 मिळालेलं आहे. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यातला ब, खालील प्रश्न सोडवा. कोणते 2 सोडवायचे आहेत? 6 गुण असतात. एकूण या ठिकाणी 4 दिलेले असतात, पैकी 2 सोडवायचे असतात. आपल्या 1 ते 4 अभ्यासक्रमावर आधारित आहे. प्रकरण दुसरं, घटक दुसरा, पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ही सिद्धता वारंवार विचारली जाते, महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. पक्ष त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश आणि रेखा क्यू एस, रेख क्यू एस लंब कर्ण पी आर. या ठिकाणी साध्य आहे पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग. कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरज इतका असतो. कोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपलं साध्य आहे, सिद्धता. आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय काय आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणून त्रिकोण पी क्यू आर बरोबर त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पी एस क्यू. क्रम महत्त्वाचा आहे. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पी एस क्यू, कारण काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय. काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय संगत भुजा प्रमाणात असतात. पी क्यू भागिले पी एस बरोबर क्यू आर भागिले एस क्यू बरोबर पी आर भागिले पी क्यू. समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलं तिसरं आपण विचारात घेतलं. पी क्यू छेद पी एस बरोबर पी आर छेद पी क्यू, म्हणून तिरकस गुणाकार पी क्यू वर्ग बरोबर पी आर गुणिले पी एस एक विधान. तसेच आता या ठिकाणी त्रिकोण हाच त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण क्यू एस आर घ्यायचा. क्यू एस आर
त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एस क्यू आर किंवा क्यू एस आर. कारणाचे काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय. समरूपता प्रमेय म्हणून संगत भुजा प्रमाणात असतात. पी क्यू भागिले क्यू एस बरोबर क्यू आर भागिले एस आर बरोबर पहिलं तिसरं पी आर भागिले क्यू आर. समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. संगत भुजा म्हणून दुसरं आणि तिसरं विचारात घ्यायचं. क्यू आर गुणिले क्यू आर, क्यू आर वर्ग गुणिले पी आर गुणिले एस आर. क्यू आर वर्ग बरोबर पी आर गुणिले एस आर. हे 2 1 व 2 वरून डाव्या बाजूंची बेरीज पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग. 1ची डावी बाजू पी क्यू वर्ग, 2ची डावी बाजू क्यू आर वर्ग बरोबर 1ची उजवी बाजू पी आर गुणिले पी एस अधिक 2ची उजवी बाजू पी आर गुणिले एस आर. उजव्या बाजूला पी आर सामायिक निघतोय कंसामध्ये पी एस अधिक एस आर. पी आर गुणिले पी एस अधिक एस आर, पी एस अधिक एस आर बरोबर पी आर. म्हणजे बाहेर पी आर आहे, या दोघांची बेरीज पी आर गुणिले पी आर वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर इथं क्यू आर आहे. 1ची डावी बाजू पी क्यू वर्ग आणि 2ची डावी बाजू क्यू आर वर्ग. 1ची उजवी बाजू पी आर गुणिले पी एस आणि पी आर गुणिले एस आर. पी आर सामायिक पी एस अधिक एस आर भेटलं पी आर बेरीज पी आर गुणिले पी आर वर्ग म्हणजे पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग. कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर असतो. चौथा प्रश्न उपप्रश्न. आकृती आहे भौमितिक रचना. प्रकरण 4. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर. त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू 4.2 सेंटीमीटर, क्यू आर बरोबर 5.4 सेंटीमीटर आणि पी आर बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि पी क्यू भागिले एल टी बरोबर 3/4. तर त्रिकोण पी क्यू आर व एल टी आर काढा. या ठिकाणी आर सामायिक आहे म्हणजे त्रिकोणामध्ये त्रिकोण. आर पी 4.8 सेंटीमीटर काढलेली आहे. त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये पी क्यू 4.2 सेंटीमीटर घ्यायचे. पी क्यू 4.2 सेंटीमीटर हे 4.2 सेंटीमीटर 4.2 4.2 मिलीमीटर. पी क्यू पी पासून चाप मारायचा. हा चाप 4.2 सेंटीमीटरचा आहे. आता क्यू आर या ठिकाणी 5.4 सेंटीमीटर घ्यायचे आहे. 5.4 5.5ला 1 मिली कमी 5.4 आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा. या छेदनबिंदूला पी नाव दिल्यानंतर तो पी बिंदू, छेदनबिंदू आणि आर जोडून वाढवायचे. अशा पद्धतीनं आर हा इथं क्यू बिंदू आहे क्यू छेदनबिंदूला क्यू आणि जसं क्यू आर जोडून वाढवला तसा पी क्यू जोडायचा, फक्त तो वाढवायचा नाही. अशा पद्धतीनं आर जवळ विशिष्ट मापाचा कोन करून रेषा काढायची. 4 भाग करायचे आहेत समान आरपासून
हा 1 2 3 आणि 4. R1 R2 R3 R4. R3 आणि P जोडायचा. R3P हा जो कोण आहे, R3P याला एकरूप असणारा कोण R4 जवळ काढायचा. एकरूप असणारा कोण काढण्यासाठी R3 या ठिकाणी केंद्र घेऊन दोन्ही भुजावरती खुणा केलेल्या आहेत. आणि मग या ठिकाणी R4 जवळ केंद्र घेऊन त्या अंतराचा चाप मारायचा आहे. त्यानंतर दोन खुणामधलं अंतर किती आहे पहा. दोन खुणामधलं अंतर हे कोण करणारं अंतर आहे, म्हणून इथून चाप मारायचा आणि हा छेदनबिंदू आणि R4 जोडून वाढवायचे. तो जिथं RP या किरणाला छेदतोय या ठिकाणी हा L बिंदू आहे. या ठिकाणी RL काढली आहे. L या ठिकाणी आपल्याला RPQ हा बिंदू Q आहे. RPQ एवढा कोण आपल्याला L जवळ काढायचा आहे. विशिष्ट अंतरानं RPQच्या दोन्ही भुजावरती अशा पद्धतीनं खुणा केलेल्या आहेत. या ठिकाणी दोन्ही भुजावरती खुणा ज्या अंतराने केले तेच अंतर L जवळ केंद्र घ्यायचं आहे आणि चाप मारायचं. मग या ठिकाणी ह्या दोन खुणामधलं अंतर किती आहे ते घ्यायचं. या दोन खुणामधलं अंतर इथून टाकायचं आत्ताच काढलेल्या या कंसावरती. अशा पद्धतीनं ती खूण छेदनबिंदू आणि L जोडून वाढवायचे. ओके. हा बिंदू T म्हणजे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. ओके. अशा पद्धतीनं असा हा त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. उदाहरणामध्ये PQ3 लहान आहे आणि LT4 मोठा आहे, म्हणजे त्रिकोण LTR हा मोठा आहे आणि PQR लहान आहे, म्हणून तर या ठिकाणी त्रिकोण LTR बाहेर आहे आणि त्याच्या आत त्रिकोण PQR आहे. अशा पद्धतीनं आपण ही तयारी ठेवा. आकृती काढता येणं गरजेचं आहे. सराव करा. त्यासाठी प्रथम सत्रासाठी आणि अंतिम परीक्षेसाठी आपणास गणित भाग 2 निश्चितच सोपा जाणार आहे. इतके प्रश्न साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.